वैनगंगेच्या तीरावर मुकुंदराजानं मराठीतलं पहिलं काव्य लिहिलं. जनलोकाचा उद्धार करावा म्हणून त्यास राजाज्ञा झाली. वेदशास्त्राचा मथितार्थू मराठीया होय फलितार्थू, तरी चतुरी परमार्थू का न घ्यावा, असा संकल्प मनात धरून मुकुंदराजानं मराठीची सेवा केली. भक्ती मार्गानं अज्ञान नाहीसं करण्याचा विडा उचलला. दिशा उजळल्या, मन फुलली, ज्ञानाची ज्योत बहुजनांनी पाहिली. त्यानंतर महानुभावांनी तिची मनोभावे जोपा केली. महाराष्ट्राच्या अंगणात मराठीचा वसंत आला. मराठीत चांगली ग्रंथरचना होऊ लागली. चक्रधर स्वामी हा महानुभावांचा म्होरक्या. त्याची वाणी हे महानुभावांचे वेद झाले. मराठी भाषेला सुगीचे दिवस आले. महदंबेने भगवान श्रीकृष्णाच्या लग्नाच्या निमित्ताने धवळे गायले. स्त्री पुरुषांना आपल्या मनातील भाव मोकळा करता येऊ लागला. मराठीचे जणू गाव वसवले गेले. कविता हसली, भावना सजली. मराठीच्या अंगणात महाराष्ट्राची सभा बसली. त्या सभेला मराठीचा लाडका सुपुत्र आला. तो जणू कवींचा राजा झाला. त्याचं नाव ज्ञानराज, ज्ञानदेव. ज्ञानदेव म्हणजे मराठी माऊलीचा कंठमणी. त्यानं मराठीची महापूजा बांधली. या पूजेचा थाट मोठा अपूर्वाईचा होता. विवेकाच्या केरसुनीनं मनोदेवतेचं अंगण झाडलं गेलं. भक्तिभावाचा सडा शिंपण्यात आला. साहित्याची रांगोळी घातली गेली. ज्ञानाच्या दीपमाळा चकाकल्या. योगधर्माचे चौघडे झडले. कवितेच्या पायघड्या आल्या. ह्या महापूजेमुळं ज्ञानदेवानं लोकांच्या उद्धाराचा भाव जगापुढं ठेवला. कवितेच्या कमळानं त्याचा सुवास दरवळू दिला. कल्पनेचे पराग त्या कमळाला लावले. नवरसाच्या पाकळ्या जोडल्या. अभंग ओव्यांचा आकार दिला. अनुभवाची बरसात केली. मराठी माऊली ह्या पूजेनं आनंदली. ज्ञानदेवानं तिच्या चरणी वाहिलेलं हे कमळ तिनं डोक्यावर घेतलं. ज्ञानदेवानं संस्कृतातील गीता मराठीत आणली. योग, ज्ञान, कर्म आणि भक्ती या चारी मार्गाचं स्पष्टीकरण केलं. ज्ञानेश्वरीचा जन्म झाला. लोकांना जणू त्या योगे ज्ञानाचा राजमार्ग गवसला. वसायदान दिलं गेलं. ज्याला ज्याला जे जे हवं ते ते मिळायचा मार्ग सापडला. गोदावरीच्या तीरावरील आपेगावच्या या महापुरुषानं मराठीला अमृतानं ही जिंकायची पैज उचलली. मराठीचं वैभव वाढवलं. माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीण. ज्ञानदेवाची ही ईर्षा फळाला आली. मराठीच्या नगरात ब्रह्मविद्येचा सुकाळ आला. देशाची, धर्माची आणि भाषेची सेवा झाली. वारकरी पंथाची ध्वजा या कामी महाराष्ट्रभर डौलाने फडकू लागली. मोठमोठे संत कवी विठ्ठलाच्या रवळात गोळा झाले. ज्ञानदेव, सोपानदेव, मुक्ताई, निवृत्तीनाथ या भावंडाच्या जोडीला नामदेव, चोखामेळा, जनाई, गोरा कुंभार, सेना न्हावी, नरहरी सोनार, सावतामाळी वगैरे एकत्र आले. त्यांनी भक्तिभावाचे आवे लुटले. मराठीला उजाळा दिला. अभंग रचना केली. ह्या रचनेला पुढं मग अनेक संत कवींचा हातभार लागला. पैठण हे गोदावरीला पावन करणारं तीर्थक्षेत्र आहे. तिथे एकनाथांनी जन्म घेतला. विद्येचं आगर निर्माण केलं. मराठीचा पांग फेडला. एकेका अक्षराची भीक मागून मराठीचा खजिना भरला. लोकांची सेवा केली. एकनाथ म्हणजे विचारांचा सागर, भक्तीचे माहेरघर, भूतदयेचा पालन करता, सदाचाराचा साठा. त्यांनी खूप कविता लिहिली. शब्दापुढं ज्ञान धावे, ओवी पुढे अर्थ पावे, अशी त्यांची रचना झाली. नाथांची भारुडं म्हणजे मराठीचं ऐश्वर्य, बहुजनांचे वाङ्मय, सामान्यांचा आधार. बयात दार उघड हा नाथांचा संदेश केवढा मोठा. उभा महाराष्ट्र या संदेशानं जागा झाला, भारून गेला. आमच्या तुकोबारायानं याहीपेक्षा पुढं चढ केली. महाराष्ट्राच्या दारात भागवत धर्माचं मंदिर उभं केलं. ज्ञानदेवानं रचलेल्या या धर्माच्या पायावर
तुकोबानं कळस चढवला. इंद्रायणीच्या काठी देहू गावात तुकोबानं पंढरी आणली. अभंग लिहिले. वारकऱ्यांची पताका महाराष्ट्राला दिसेल एवढी उंच केली. भक्तिमार्गाचा प्रसार केला. पुरे एक नाम विठोबाचे आणि जेथे जातो तेथे तू माझा संगाती. या भोळ्या भावानं तुकोबाच्या जीवनाला रंग आला. त्याच्या शब्दात मोती गुंफले गेले. भावनेत प्रेम आलं. करणीस निर्मळता आली. वाणीस तेज आलं. तुकोबाची वाणी म्हणजे रत्नाची खाण ठरली. सद्भावनेचे हिरे माणिक झाले. या संतांनी मराठीला जीवाभावानं सांभाळलं. महाराष्ट्राचा लौकिक गावोगाव गेला. स्वाभिमानाचा झेंडा जगभर मिरवला. ज्ञानाचा हिशोब ठेवला. शुद्ध शिलाचा स्वभाव धर्म महाराष्ट्राच्या अंगी रुजवला. महाराष्ट्राची महापूजा कायमची बांधली. स्वाभिमानानं आपल्या भूमीबद्दल बोलायचा विडा उचलला. महाराष्ट्राचं भलेपण इतर देशांना सांगावं म्हणून महानुभावांनी आपल्या आचारस्थळात खणखणीतपणे भाषा केली. महाराष्ट्राचे मोठेपण जगाला ऐकवले. महंत राष्ट्र म्हणवनी महाराष्ट्र. राष्ट्र म्हणजे देश, परी सुखरूप आणि इष्टकारक. अनेक देश दुःखरूप आणि अनिष्टकारक. महंत म्हणजे थोर, एकू देश भूमी थोर, एकू देश मनुष्य थोर, एकू देश ऐश्वर्य थोर, एकू देश सामर्थ्य थोर, एकू देश कौशल्ये कामना थोर. महाराष्ट्र सात्विक. तेथचे जड चेतन पदार्थ तेही सात्विक. तेथ असता शारीर मानसिक कवनीची उपद्रव उपजती. आणिके देशी शारीर मानसिक उपद्रव उपनला असे, तो महाराष्ट्रीय असता शमे. तेथच्या अन्नोदकी शमे, तेथच्या औषधी शमे, तेथचा वारा झडी पाऊस तोही सात्विक. अगदी अलीकडच्या काळात मराठीचे एक मोठे कवी आणि लेखक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनीही खास प्रकारे महाराष्ट्राची अशीच महती सांगितली आहे. लाखो मुखांनी तिची उजळणी केली आहे. कोटी मुखांनी तिचं पठन केलं आहे. तिचा रुबाब एक वेळ तरी बघावाच असा अपूर्वाईचा आहे. बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिया मुचा एक महाराष्ट्र देश हा. गगनभेदी गिरिविन अणुनच तिथे उणे, आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे. अटकेवरी जेथील तुरंगी जल पिणे, तेथ हळे काय जलाशय नदाविने. पौरुषासे अटक गमे जेत दुस्सहा, प्रिया मुचा एक महाराष्ट्र देश हा. प्रासाद कशास जेथ हृदय मंदिरे, सद्भावाचीच भव्य दिव्य आगरे. रत्नांवा मौक्तिका ही मूल्य मुळी नुरे, रमणीची कूस जिथे नृमणी खणी खरे. शुद्ध तिचे शील ही उजळवी ग्रहाग्रहा, प्रिया मुचा एक महाराष्ट्र देश हा. नवखड्ग करी उघडे बघुनी मावळे, चतुरंग चमूचे ही शौर्य मावळे. दौडत चहूकडूनी जवे स्वार जेथले, भासती शतगुणीत जरी असती एकले. यन्नाम्मा परसुनी रिपु शमित बल आहा, प्रिया मुचा एक महाराष्ट्र देश हा. विक्रम वैराग्य एक जगिनादती, जरी पटका भगवा झेंडा ही डोलती. धर्मराज कारण समवेत चालती, शक्तियुक्ती एकवटुनी कार्य साधती. पसरे यत्कीर्ती अशी विस्मयावहा, प्रिया मुचा एक महाराष्ट्र देश हा. गीत मराठ्यांचे ते श्रवणीमुखी असो, स्फूर्ती दीप्ती धृतीही देत अंतरी ठसो. वचनी लेखनी ही मराठी गिरा दिसो, सतत महाराष्ट्र धर्म मर्म मनी ठसो. देह पडो सत्कारणी ही असे स्पृहा, प्रिया मुचा एक महाराष्ट्र देश हा. महाराष्ट्राच्या वैभवाची अशी महापूजा आजच्या घडीलाही अनेक कवींच्याकडून बांधली जात आहे. या साहित्यिकांनी महाराष्ट्राच्या दारी बांधलेलं भावफुलांचं तोरण कधी सुकत नाही, कोमेजत नाही. त्याचा तजेला जन्मोजन्मी टिकावा असं वैभव घेऊन आला आहे. होनाजीवाळा, प्रभाकर, राम जोशी, परशुराम इत्यादी शाहिरांनी मराठीच्या दरबारात अपूर्वाईची किमया केली. शूरवीरांचे पवाडे गायले, मराठी मुलखाची वर्णनं केली. शृंगाराला जिभेवर खेळवण्यासाठी लावण्या रचल्या. माय मराठी पुस्तकातून आता माणसांच्या जीवनात आली
देवाधर्माच्या गाभाऱ्यातून घरोघरीच्या संसारात शिरली. पण या सगळ्यांच्या आधी मराठीने एक मोठा चमत्कार पाहिला. महाराष्ट्राचे राऊळ बायकांचे वाड वडिलार्जित स्त्रीधन घेऊन फुगडी जिम्म्याने घुमले. नागपंचमी, महालक्ष्मी, भराडी, गौर, हादगा, भुलाबाई इत्यादी सणासुदींच्या वेळी घरोघरी गोड जेवणाची धमाल उडाली. भावगंगेच्या पाटांनी सारा महाराष्ट्र भिजून गेला. गीत गाण्यांनी नटला, ओव्यांनी शणगारला, गोष्टींनी रंगला. या वाङ्मयाला लोकसाहित्य हे नाव आलं. ह्या साहित्याची भाषा मराठीचा अंतरंग दाखवणारी, तिची कल्पनाशक्ती खुलविणारी, तिच्या शब्दांची 100 नंबरी घडण घडवणारी, जीवाभावाची, मोकळ्या मनाची झाली. महाराष्ट्राच्या संस्कृतीचा दाखला तिनं दिला. इथले रीतिरिवाज तिनं सांगितले. महाराष्ट्राची ही संस्कृती सांगताना मराठीच्या अंगणात स्त्री पुरुष जमले. लहान मोठे आले, मुले बाळे आली, राजा राणी गोळा झाले, भावनेला उधाण चढले. वाऱ्याच्या पाठीवर बसून कल्पना वेगाने निघाली. चंद्र सूर्याला जाऊन भिडली. राया इंद्राच्या गोष्टी करू लागली. आकाश पाताळातून तिचा संचार झाला. या अद्भुत चमत्काराच्या श्रवणानं पोचलेल्या मराठी मनानं मग पुढं परक्या आमदानीला दाद दिली नाही. स्वाभिमान पदरी बाळगला. ईर्षेनं मराठीची सेवा केली. त्या सेवेत सुरुवातीला बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी, कृष्णशास्त्री, विष्णुशास्त्री चिपळूणकर, टिळक, आगरकर, गडकरी, अच्युत बळवंत कोल्हटकर, शिवरामपंत परांजपे, हरिभाऊ आपटे, तात्यासाहेब केळकर इत्यादींनी आपले विचार पेरले. आणि पुढे मग या सेवेसाठी मामा वरेरकर, रियासतकार सरदेसाई, महामहोपाध्याय दत्तो वामन पोद्दार, य खू देशपांडे, पु य देशपांडे, कवी अनिल, कुसुमाग्रज, कोलते, नासी फडके, डॉक्टर नांदापूरकर, यशवंत, खांडेकर, लक्ष्मीबाई टिळक, घाटे, चोपानदेव चौधरी, दिघे, ठोकळ, अत्रे, माडगुळकर वगैरे अनेक मंडळींनी आपली लेखणी खर्ची घातली. या काळात मराठीनं राजकारणाची भाषा केली, इतिहासाची बोलणी केली, समाजकारणाचे धडे सांगितले.